मोहोळ तालुक्यात वाळू उपशावरून वादंग, ग्रामस्थांनी चौकशीची मागणी केली। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील विरवडे, शिंगोली, पेरटाकळी आणि मिरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हा उपसा बेकायदेशीर असून पर्यावरणाला धोका निर्माण करणारा आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात मोहोळ तहसीलदार मुळे यांच्यावर मूकसंमतीचा आरोप होत आहे। मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। ग्रामस्थांच्या मते या वाळू उपशामुळे नदीतील पाण्याचा साठा कमी होत आहे, तसेच भूगर्भजल पातळी घटत आहे। या उपशामुळे नद्यांची पारिस्थितिक स्थिती धोक्यात आली असून रस्त्यांवर अवजड वाहतुकीमुळे नुकसान होत आहे। स्थानिकांनी याबाबत तहसीलदार कार्यालयात तक्रारी केल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांचा दावा आहे की तहसीलदार मुळे यांच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांना प्रोत्साहन मिळत आहे। काहींनी तर त्यांच्यावर थेट आशीर्वाद असल्याचा आरोपही केला आहे। प्रशासनाकडून या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। या आरोपांवर तहसीलदार मुळे यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता ती मिळू शकली नाही। यामुळे या प्रकरणातील सत्यता तपासणाऱ्या चौकशीची मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी याबाबत जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करून तातडीने चौकशी करण्याचे आवाहन केले आहे। दोषींवर कठोर कारवाई करून वाळू उपशावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। ही बातमी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्राप्त माहितीवर आधारित आहे। यातील आरोप आणि तथ्ये प्रशासनाच्या अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होतील। आमच्या माध्यम संस्थेचे या आरोपांशी संबंधित कोणतेही ठाम मत नाही।